सुरुवातीलाच मित्रांनो, देशाच्या राजकारणातून ही महत्त्वाची अपडेट. देशाच्या सुप्रीम कोर्टातून आलेली ही बातमी. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबरदस्त धक्का. या बातमीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष देखील, शिवसेना चिन्ह देखील, एकनाथ शिंदेंच्या आमदारांवरती 6 वर्ष बंदी. मित्रांनो, नेमकं काय आहे बघूया सविस्तर अपडेट. आमदार देखील अपात्र, नेमकं आज सुप्रीम कोर्टामध्ये काय घडलं आहे आणि या सुनावणीच्या वेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कसा केला आहे जल्लोष. मित्रांनो, आज आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता आपली खरी शिवसेना या नात्याने वागू लागली आहे आणि तशाच प्रकारचं सध्या घडतं आहे देशात आणि राज्यात. सुप्रीम कोर्टातून एकनाथ शिंदेंच्या 40 आमदारांना हा मोठा तगडा झटका आज कपिल सिब्बल यांच्याकडून बसला आणि हा धक्का असा होता की उद्धव ठाकरेंच्या बाजूने हा निकाल एकतर्फी फिरतोय काय अशी चर्चा सध्या जनमानसामध्ये सुरू झाली आहे. कपिल सिब्बल यांनी आज मांडलेले 20 महत्त्वाचे मुद्दे एकनाथ शिंदेंच्या प्रत्येक आमदारांना आज रात्री झोपू देणार नाहीत. हीच मित्रांनो सगळ्यात मोठी बातमी आहे. शिवसेना पक्षाचा निकाल, शिवसेना पक्ष चिन्हाचा निकाल, आमदारांचा निकाल, निवडणूक आयोगाच्या विरोधात केस, त्याचवेळी राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल, या सगळ्याच बाबी कपिल सिब्बल यांनी अशा मांडल्या की शिंदे सेनेला पुढील कित्येक दिवस निकाल येईपर्यंत झोप लागणार नाही. अशाच प्रकारचा तो निकाल होता. आज निवडणूक आयोगाने 2018च्या शिवसेना पक्षघटनेकडे जाणीवपूर्ण दुर्लक्ष केल्याची सगळ्यात मोठी माहिती रेकॉर्डवरती दिली आहे. ते म्हणजे कपिल सिब्बल यांनी. पक्षाची घटना आयोगाकडे नव्हती हा दावा अविश्वसनीय आहे, कारण की 13 वर्षे पक्षाच्या नोंदणी आणि पदाधिकाऱ्यांच्या नोंदी पाहणाऱ्या निवडणूक आयोगाकडे शिवसेनेची घटना माहीत नसावी का, असा रोखठोक सवाल सध्या कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारला होता आणि तिथेच निवडणूक आयोगाला झापले आहे. निवडणूक आयोगाने आधी निष्कर्ष ठरवला आणि नंतर त्यानुसार कारणे शोधली. आयोगाला एका विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचवायचं होतं, त्यामुळे त्यांनी उपलब्ध कागदपत्रे बघितली. मात्र मित्रांनो, इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सध्या हा पक्षांची चिन्ह हिसकावून नेण्याचं काम भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेंच्या काही नेत्यांनी केलेलं आहे. मित्रांनो, विधिमंडळ पक्षातील फूट म्हणजे राजकीय पक्षातील फूट नाही, असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की एक राजकीय पक्ष वेगळा असतो आणि घटनात्मक विधिमंडळ पक्षनेता वेगळा असतो. त्यामुळे विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष जे सांगेल तशाच प्रकारचं काम करावं लागतं. इथे मात्र एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं न ऐकल्यामुळे 40 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि त्यांची अपात्रता सिद्ध होण्यासाठी पुरेसा असल्याचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं सध्या समोर येत आहे. 19 जुलै आयोगाकडे फूट सिद्ध करणारा कोणताही पुरावा नव्हता. आयोगाकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना ही फूट शिवसेना पक्षात फूट पडली असं आयोगाने का म्हटलं, असा देखील थेट आरोप उद्धव ठाकरे यांच्याकडून केला गेला. त्यावेळी आयोगाने विधिमंडळातील संख्याबळाला पक्षातील फूट मानलं, परंतु एका पक्षातून, खऱ्या राजकीय पक्षातून विधिमंडळातील काही नेते बाहेर गेल्यामुळे तो पक्ष संपला. त्या पक्षाचं चिन्ह दुसऱ्याला द्यायचं हे अजिबात होत नाही. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने अशा प्रकारचं केलं आहे की आमदार गेले आणि त्या आमदारांनाच पक्षचिन्ह देऊन टाकला. उद्या या देशातील कित्येक राजकीय पक्ष उठतील, त्यातील आमदार उठतील, त्यातील खासदार उठतील आणि हा संपूर्ण पक्ष आमचा आहे असं म्हणतील, तेव्हा ही बाब सध्या खूप महागात पडू शकते, लोकशाहीला घातक होऊ शकते, देश हुकुमशाहीकडे जाऊ शकतो, असं सगळ्यात मोठं विधान कपिल सिब्बल यांनी केल्यानंतर कोर्टाने देखील त्याला होला हो केला आहे. त्यामुळे तुमचं म्हणणं बरोबर असल्याचं कोर्टाने देखील कपिल सिब्बल यांना म्हटलं आहे. शिवसेनेने वेळोवेळी पदाधिकाऱ्यांची माहिती आणि घटना आयोगाला दिली होती, तरी आयोगाने त्याची दखल नाही घेतली असा थेट आरोप केला आहे. मग केंद्रीय निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर चालत होता का, असा देखील रोखठोक सवाल त्यांनी विचारला होता. शिंदे गटाला लाभ देण्यासाठीच 2018ची घटना बाजूला ठेवली असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. तेव्हा केंद्रीय निवडणूक आयोग याला देखील नोटीस पाठवा असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. एकंदरीत मित्रांनो, या देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने सगळं घडवून आणलं आहे. त्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग, त्यानंतर महाराष्ट्रातील राहुल नार्वेकर
आणि एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेले आमदार या सगळ्यांना पत्र करून 40 आमदारांवरती 6 वर्षीय निवडणूक बंदी अशी बंदी घाला की पुन्हा 10 वर्षे ते निवडणूक लढवता येणार नाहीत. अशा प्रकारची सध्या मागणी शिवसेनेकडून होणार आहे आणि त्याचवेळी पक्ष चिन्हाची लढाई उद्धव ठाकरेंच्या हातात आपण देऊन हा पुन्हा पक्ष शिवसेनेच्या ताब्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी बाब महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये सुरू झाली. त्यामुळे पुढील 2 दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना पक्ष, शिवसेना धनुष्यबाण चिन्ह जर आलं तर यात आपण नवल वाटून घेऊ नका, अशी सगळ्यात मोठी टिप्पणी देशाच्या सगळ्यात मोठ्या घटनातज्ज्ञांनी केली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हा तगडा पराभव आणि पुन्हा शिवसेना एकनाथ शिंदेंची कुठे जाणार, पक्ष संपणार का, हे आता बघावं लागेल. मात्र सध्या आज दिवसभरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बाण टाकला, शिंदेंच्या शिवसेनेला घायाळ केलं, हीच महत्त्वाची बाब सध्या समोर येते. मित्रांनो, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. देशाच्या राजकारणात पुन्हा ठाकरेच होत आहेत किंग.